नमस्कार सासूबाई. का गप्प गप्प तुम्ही? काय झालं? सून चांगली मिळाली आहे ना? मग गप्प का बसता? बोला ना. आम्ही कसं सासूबाई बोलताना ऐकलेली आहे, हो की नाही? आई नमस्कार. काय तुमचं म्हणणं आहे? किती मुली तुम्हाला? 2 मुली. मुलीचं लग्न होणार आहे, मोठी मुलगी आहे. आजपर्यंत अशी कधी त्रास दिला तिने किंवा काय केलं? नाही, कधीच काय नाही केलं. कधीच नाही. नाही. सगळं अगदी तुमच्या हातात. हा, तू हुशार होती ती. सगळं आठवतंय. हा. कधी ओरडलाय तुम्ही तिला? कधीच नाही. कधीच नाही. मग आता ती लग्न करून जाणार तर वाईट वाटून गेली की. लग्नाला उगाच पाठवलं मैत्रिणीच्या असं वाटतंय ना आता तुम्हाला? हळदीला ताई काय झालं? आईच्या डोळ्यात पाणी का आलं? खूप प्रेम आहे. हो, तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे. घरात सगळ्यांचंच माझ्यावरती खूप प्रेम आहे. हो. किती जण राहता तुम्ही इथे? अगोदर आम्ही जॉईंट फॅमिली होती आणि आता आम्ही म्हणजे वेगवेगळं झालं. अगोदर काका वगैरे सगळे जॉईंट फॅमिली होते आमचे आणि आता वेगवेगळे झालं. त्याच्यात माझ्या 2 नंबर काकीचं खूप स्वप्न होतं की आमच्या घरी आदेश बांदेकर यावे. ते स्वप्न मी आज माझ्या रूपामध्ये त्यांना साकारलं. अरे वा वा, म्हणून मी आलो. मला कळलं. आई काय वाटतंय? सगळं आठवतंय ना? बालपण आठवतंय, ताईचं ते इकडे खेळणं, धावणं सगळं. सगळं मध्ये गेम खेळा, शाळेत कबड्डी आहे, सगळं मध्ये गेम भाग घ्यायची ती. मी तिचं एक संगीत तिला घ्यायचं होतं, ते मी घ्यायला दिला नाही. कारण की माझं काम असं भांडीच होतं म्हणून तिला मी दिला नाही. काय करायचं? भांडी घासायची पहिला. हो का? तुम्ही सुद्धा खूप खडतर. हा, पण तरी मुलांना काही कमी पडू दिलं नाही? नाही नाही दिला, कमी पडू. काय हा, नाही काहीच बाबा नाही काय कमी. करायचे? बाबा इलेक्ट्रिशियन. इलेक्ट्रिशियन, गाडी पण धुवायची, साफ करायची. पण मुलांना कधी कमी पडू दिलं नाही. नाही. सासूबाई काय आता सून येते घरी? हा, म्हणजे आता तुम्हाला सांगितलं मुलाने तेव्हा काय म्हणालात तुम्ही त्यांना? मुलगी दाखवली तेव्हा? काय नाही. आधी त्याने शूटिंग केलं माहितीये ना? तुम्हाला किती मुलं? मला 3. 3. हा मोठा हा. आणि दुसरी 2 नंबर मुलगी आहे आणि एक छोटा आहे. अच्छा तिघं जण अच्छा. आहे. मग आता मला सांगा की आता लग्न तर जवळ आलेलं आहे, तुमच्याकडे तर सगळी धावपळ सुरू झाली धावपळ असेल. सुरू आहे. हो, पत्रिका वाटणं हे सगळं. सगळं. हो. मग तुमच्या घरात येण्यापूर्वी सुनेला काय सांगणार? काय सांगणार? आज सगळ्यांना सांभाळून घे. बस संपला संपला विषय. आणि ताई तू काय ठरवलेलं आहेस त्या घरात गेल्यानंतर काय करणार? मी त्या घरात गेल्यावरती माझ्या सासू सासऱ्यांना मी माझ्या मम्मी पप्पांसारखंच प्रेम देणार आणि त्यांना म्हणजे असं म्हणजे कोणत्या गोष्टीत असं कमी पडू देणार नाही, कामाबाबतीत सुद्धा. बरोबर. फक्त माझी एकच इच्छा आहे की माझ्या सासूने मला नॉनव्हेज करायला शिकवावं. काय इच्छा आहे मला? आता शिकवाल ना? काय हो, नॉनव्हेज करायला शिकवा लवकर. करायला सुद्धा आणि शिकवलं आणि खायला खायला सुद्धा. पण शिकवलं. शिकवलं? बरं केलं बाबा. कारण ती खात नाही ना. हो. मग आता आमच्या मध्ये आल्यानंतर आपण खाणं भागच आहे. हो, खावंच लागणार आहे. म्हणजे काय प्रश्नच येत नाही, हो की नाही? तुम्हाला टेन्शन येतं, दडपण येतं की कसं होणार मुलीचं, असं वाटत राहतं? असं नाही वाटत. चांगले माणसं चांगली भेटली म्हणून असं काही वाटत नाही. पण आमच्या याच्यात पहिलाच इजा आहे ना, म्हणून असं जरा वाईट वाटत. असं वाटतं. बरं ताई, यानंतर आता पुढच्या खेळामध्ये आपण एक खेळ पण खेळणार आहोत, ज्याच्यामध्ये ताईचा कदाचित कोंबडीचा डान्स पण आपल्याला बघायला मिळेल. पण आता ताई पटकन लिंबू सरबत. आईला टेन्शन आलं, काय करणार मुलगी? आईला टेन्शन येत आहे, हो ना? टेन्शन घेऊ नका आई. सासूबाई काय बघतायत? चिकन असतं तर बघितलं असतं, सासू नॉनव्हेज असतं तर बघितलं असतं.
आणि बसा. सासूबाईंना द्या. वा. आईंना द्या. सासूबाईंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला कळेल कसं झालंय लिंबूचं सरबत. सासूबाई नॉनव्हेज नाही. छान झालं. आई तुमचं काय म्हणणं? बरोबर झालं. गप बसा आता मी बघतो. अरे खरंच अप्रतिम आहे. अप्रतिम सरबत आहे आणि त्यामुळे ते बाहेर आहेत त्यांना बाहेरच राहू द्या.